नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. आता 3:15 वाजलेले आहेत आणि 3:15च्या दरम्यान 2 दुचाकी गाड्यांचा अपघात शिवतीर्थ चौकात झालेला आहे. आपण पाहताय की प्रत्येक आज दिवाळीला केवळ एक दिवस उरले. प्रत्येकाची धावपळ सध्या या परिसरात सुरू आहे. कोणत्याही गाड्यांच्यावर नियंत्रण नाही आहे आणि वाहनचालकांच्या बहुतांशी चुकामुळेच अपघाताला या ठिकाणी सामोरं जावं लागलं आहे. 4 चाकी गाडीने सध्या MT गाडीला ठोकरलं, तर दुसरीकडे भरधाव वेगाने निघालेला दुचाकीवार स्वतःहून या ठिकाणी पलटी झाला आहे. या दोन्ही गाडींची सध्या दृश्य आपण कराडच्या शिवतीर्थ अर्थात चौकातून पाहत आहे. कराड शहरामध्ये वाहतूक शाखेचं कोणतेही नियंत्रण राहिलेलं नाही. वाहतूक शाखेचे 3 फेऱ्या झालेले आहेत. प्रत्येक सध्या चौकामध्ये, कराड शहरातील महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. कर्मचारी केवळ आपल्या वेळेनुसार येतात, कधी 4 नंतर, कधी 3 नंतर, कधी सकाळी. त्यामुळे मोठी समस्या सध्या कराड शहरात निर्माण झालेली आहे. यामुळे शहरवासियांकडून सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे. कराड शहरातील प्रामुख्याने शाहू चौक असेल, शिवतीर्थ अर्थात दत्त चौकात असेल किंवा चावडी चौक, कृष्णा सर्कल, या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी ऐन दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने दिवसभर असणे गरजेचे आहे. कारण हे कर्मचारी या 4ही ठिकाणी जर तैनात केले गेले तर नक्कीच वाहतुकीला शिस्त लागेल, वाहतूक शहरातील कोंडी होणार नाही आणि जे किरकोळ अपघाताचे जे प्रमाण शहरात वाढले तेही कमी होण्यास मदत होईल. असलं मुला, कराड वार्तासाठी.